हे जे तुम्हाला दिसत आहे हे आहे चिया सीड्स। आपण आजकाल बघतो की बरेच सारे लोक हे चिया सीड्स खाण्यामध्ये त्यांचा समावेश केला जातो। तर का केला जातो? असं काय आहे चिया सीड्स मध्ये जे सगळे लोक एवढे त्याचा वापर करत आहेत? तर 1 ते 2 चमचे चिया सीड्स मध्ये साधारणतः 28 ग्रॅम एवढे न्यूट्रिशन्स असतात। मग चिया सीड्स मध्ये अजून काय काय असतं? न्यूट्रिशन म्हणजे नक्की काय काय येतं त्याच्यामध्ये? तर प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, ओमेगा 3 फॅटी ऍसिड, फायबर्स, अँटीऑक्सिडंट आणि फॉस्फरस यांचा समावेश होतो। आता ह्या चिया सीड्स खाल्ल्यामुळे आपल्या शरीरावरती काय काय चांगले परिणाम होणार आहेत? तर ह्याच्यामध्ये जे अँटीऑक्सिडंट असतात ते आपल्या हृदयासाठी पण चांगले असतात। ओमेगा 3 फॅटी ऍसिड जे ह्याच्यामध्ये असतं ते हृदयासाठी चांगलं असतं। कॅल्शियम जे आहे त्याच्यामुळे हाडांसाठी हे चांगलं असतं। चिया सीड्स जे आहेत ते त्वचेसाठी आणि केसांसाठी चांगले असतात। यासोबतच रक्तातली साखर ही सुद्धा चिया सीड्समुळे नियंत्रणात येते आणि जी सूज असते शरीरातली ती सुद्धा कमी होते। तर हे चिया सीड्स रोजच्या आहारामध्ये कशा प्रकारे घ्यायचं असतं? तर साधारणतः 1 ते 2 चमचे चिया सीड्स हे योग्य ते पाण्याच्या प्रमाणामध्ये घेऊन ते 20 ते 30 मिनिटांसाठी भिजवून ठेवायचे आहेत आणि त्यानंतरच हे आपण दूध, दही, ओट्स किंवा पुडिंग किंवा सलाड ह्याच्यामध्ये मिक्स करून ते खायचं आहे। आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपण हे चिया सीड्स घेतो त्यावेळेला पाण्याचं शरीरातलं प्रमाण हे योग्य असलं पाहिजे।